नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदेच्या मारेकरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, शहापूर तालुका समाज बांधवांकडून मागणी। या दोन्ही घटनेचा जाहीर निषेध। नुकतीच कल्याण शिळपाटा येथील अक्षता म्हात्रे या विवाहित तरुणीवर 3 पुजाऱ्यांनी अत्याचार करून तिची हत्या केली। त्यानंतर उरण येथील यशश्री शिंदेची देखील निर्गुण हत्या करण्यात आली। त्याचे पडसाद राज्यासह आता मुंबई ठाण्यात ठिकठिकाणी उमटू लागले आहेत। आज सकाळी 11 वाजता शहापूर येथील शिवस्मारक येथे शहापूर तालुका समाज बांधवांकडून सभा घेऊन या दोन्ही घटनांचा निषेध करत नराधमांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली। यावेळी विद्या विखंडे, अपर्णा खाडे, ॲडव्होकेट साधना भेरे, ज्योती दवणे, ज्योती गायकवाड, ॲडव्होकेट वैशाली मस्कर, करुणा गगे, जान्हवी देशमुख, अशोक किर्नक, काशीनाथ तिवरे, किरण सोकांडे, रशीद पठाण, मधुकर उबाळे, रवींद्र चंदने, सत्यकाम पवार आदी समाज बांधव उपस्थित होते। नराधमांना तातडीची फाशी झालीच पाहिजे, नराधमांना तातडीची फाशी झालीच पाहिजे, नराधमांना तातडीची फाशी झालीच पाहिजे। निपक्षपातीपणाने पोलीस अधिकाऱ्यांनी या अपराधांच्या विरुद्ध त्यांना फाशी होईल अशा पद्धतीचीच वागणूक केली पाहिजे आणि त्यांना फाशी झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। यशस्वीला न्याय मिळालाच पाहिजे। सर्व समाज एकजुटीचा, सर्व समाज एकजुटीचा, शहापूर तालुका सर्व समाज एकजुटीचा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। दोन्ही बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे, दोन्ही बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे, दोन्ही बहिणींना न्याय मिळालाच पाहिजे। असेल दुःख असेल आपल्या मैत्रिणींबद्दल शेअर करा, आपल्या आईवडिलांना भेटा, आपलं कोणी जवळचं असेल त्याच्यावर आपलं दुःख व्यक्त करा। परंतु अशा ठिकाणी की जिथे आपण असुरक्षित असू अशा ठिकाणी आपण जाऊ नये। कृपया प्रत्येकाने आपलं संरक्षण आधी केलं पाहिजे, आपल्या हिताचा विचार केला पाहिजे आणि मग पुढचं पाऊल टाकलं पाहिजे। मग ह्या घटना का होतात, या घटना झाल्याच नाही पाहिजेत। आपल्यावर कोणता अत्याचार होईल, कारण समाजामध्ये असं वातावरण आहे, असं निर्माण झालेलं आहे, असं जे वासनेने अंध झालेले लोक फिरत आहेत। आपण आपल्याला जर सुरक्षित ठेवलं नाही तर मग अशा घटना घडतात आणि पुन्हा पुन्हा हे आपण किती दिवस निषेध याचा काढणार आहे। प्रत्येकाने इथे सक्षम झालं पाहिजे। मागच्या वेळेस सुद्धा एका ताईने आम्हाला इथे प्रशिक्षण सुद्धा दाखवलं होतं की प्रत्येक महिलेने कसं सक्षम होता आलं पाहिजे। जरी आपण शारीरिक नसले तर मानसिकदृष्ट्या आपण सक्षम असलं पाहिजे। कोणतेही संकट आपल्यावर येऊ दे अशा ठिकाणी जाऊ नका की जिथे आपण असुरक्षित राहू शकतो। आणि म्हणून आज ही जी यशस्वीताईची शिंदेताईची जी घटना आहे, मला असं प्रत्यक्ष वाटतं की कुठेतरी आपल्या पालकांमध्ये मुलांमध्ये जो संवादाचा जो कमीपणा आहे, कुठेतरी कमतरता आहे। काय मुलांच्या मनात चाललेलं आहे, पालकांची इच्छा काय आहे, मुलांचा संवाद होत नाही। आज आपण मुली सुद्धा असतील जाताना घरात सांगून जावं की कुठे चालली आहे, कुठे येत आहे आणि आपल्या संरक्षणाच्या हेतूने आपण पाऊल बाहेर निघताना टाकलं पाहिजे। मी म्हणत नाही की महिला आहे तिने कुठेतरी बंधनात राहिलं पाहिजे, नाही, अजिबात नाही। परंतु समोरील वातावरण बघून आग पेटलेली आहे आणि आपण त्याच्यात जर पाऊल टाकलं तर आपण जळल्याशिवाय भस्म झाल्याशिवाय राहणार नाही। समाजात वातावरण इतकं घाण गलिच्छ झालेलं आहे, म्हणून आपल्याला देखील हीच साधता आलं पाहिजे। आणि म्हणून या भगिनींबरोबर अतिशय मानवाला आपण मानव आहोत आणि प्रत्येकाची इच्छा काय असते की मी देवाच्या दारात गेल्यानंतर जिथे भगवंत आहे, जिथे भगवंताचे पूजक आहेत, तिथे मला काय होणार आहे, आधार मिळणार आहे, ही प्रत्येकाची भावना असते। परंतु तिथे असे निंदनीय प्रकार घडले जातात की ज्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक नाही, त्यांच्यामध्ये हैवान भरलेला आहे। आणि म्हणून आपण आपली आधी सोडवणूक करायची आहे। आपण सावध राहिलं पाहिजे, कुठे जावं कुठे जाऊ नये याचा आपण विचार केला पाहिजे। आणि हे समोरचा जेव्हा व्यक्ती करतो त्याच्यामध्ये माणूस हा शिल्लक राहिलेला नसतो, हैवान भरलेला असतो। आणि म्हणून अशांना शिक्षा ही झालीच पाहिजे। सरकारने याच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे। आणि वास्तव पाहिलं की याचे प्रतिसाद आम्हाला कुठेही उत्साह दिसत नाही, सरकारही याला गांभीर्याने घेत नाही। आज किती दिवस झाले प्रकार घडलेले, परंतु त्याची काही प्रतिक्रिया आम्हाला दिसत नाही। प्रथमतः मी शहापूर तालुक्यातील जिवंत असणाऱ्या या माझ्या बहिणींचं, माझ्या भावांचं अभिनंदन करतो यासाठी की ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच हा एक जिवंतपणाचा
आपलेपणाचा एक कार्यक्रम होत आहे, मात्र तो कार्यक्रम निषेधाचा आहे. माझ्या मुरबाड तालुक्यातून जे खास करून आलेले दादाजी यशवंतराव असतील, माझ्यासोबत असलेल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी पोलिसांना आवाहन करतो की जर तुमच्या नियमाप्रमाणे जर वेळ संपली असेल आणि तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर पहिला रवींद्र चंदनवर करा. 27 झाले 28 होईल, याच्या पलीकडे होणार नाही. हे निषेध नोंदवायला आलेले आहेत, ते शांततेच्या मार्गाने आलेले आहेत, नियमाप्रमाणे आलेले आहेत. जे ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आमच्या आया बहिणींवर अत्याचार होत असतील तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे की जे शिवतीर्थावर आलेले आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुलाबी यात्रा निघालेली आहे, अनेक महिला भगिनी जात आहेत 1500 रुपयासाठी. आमच्या एका ताईने सांगितलं की इथे जर पैठणी असत्या तर अनेक महिला भगिनी आल्या असत्या, पण माझ्या बहिणींनो विद्रोहाच्या विरोधामध्ये ते जातात जे जिवंत असतात. पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये त्यालाच पोहता येते ज्यांचा जिवंतपणा असतो आणि आपण सर्व जिवंत आहोत म्हणून या प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहत आहोत. अनेकांनी सांगितलं महिलांनी असं वागावं, महिलांनी तसं वागावं. आपण सर्वांनी आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल शाळेमध्ये जाताना विचारतो सर अभ्यासामध्ये कसं आहे, यापेक्षा मी जाताना विचारतो सर याचं कॅरेक्टर काय आहे. हा वर्गामध्ये किती हुशार आहे याच्यापेक्षा वर्गामध्ये कसा राहतो, वर्गाच्या बाहेर चालताना हा कसा चालतो, याच्यावर जेव्हा आमचा पालक आपल्या पाल्यावर लक्ष ठेवेल आणि त्याला सांगेल की तुला बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेण्याचा अधिकार तेव्हा असेल जेव्हा तू तुझ्या घरामध्ये रमाई तयार करशील, तुला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तेव्हाच असेल जेव्हा तू लांजाच्या पाटेलाला त्याने दिलेली सजा याचा अभ्यास करशील. आणि तुम्हाला ज्या वेळेस त्या राष्ट्रपुरुषांचं नाव घेताना अधिकार प्राप्त करायचा असेल तर त्यांचे विचार व्यक्त केले पाहिजेत आणि ते विचार व्यक्त करण्यासाठी आपण आलेलो आहोत. मी त्या माझ्या बहिणींना श्रद्धांजली अर्पित करतो. आणि यापुढे असे अन्याय अत्याचार होत असतील तर पालक म्हणून आपण सर्वांनी त्या पीडितांच्या पाठीमागे त्याच्या जात धर्म पंथ न पाहता जसे शहापूरकर एकवटलेत तसेच एकवटूया एवढी आशा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.